डिअर स्टुडंट्स, यापूर्वी आपण अल्कोहोलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिल्या. आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. आपल्या सिलेबसमध्ये 4 मेथड्स आहेत फिनॉलच्या प्रिपरेशनच्या. सगळ्यात पहिले फिनॉल्स काय आहे? असा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की ज्यामध्ये ॲरोमॅटिक रिंगला म्हणजेच बेन्झिन रिंगला हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप जर अटॅच असेल तर अशा प्रकारच्या ग्रुपला, अशा प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण फिनॉल असं म्हणतो. व्हेन देर इज अ ॲरोमॅटिक रिंग और बेन्झिन रिंग and to that benzene ring if the hydroxyl group or OH group is directly bonded, directly attached, such organic compound are known as phenols. So there are 4 methods of preparation of phenols. The first method is known as preparation of phenol from dose process. Second method, preparation of phenol from cumene. Third, preparation of phenol from benzene sulfonic acid. Fourth method, preparation of phenol from aniline. Today we are going to discuss 2 methods. Tomorrow the rest of the 2 methods we can discuss. The first method is known as preparation of phenol from dose process. This first method, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झिन, त्यालाच आपण डोस प्रोसेस असं म्हणणार. डोस प्रोसेस आता ही सगळ्यात इकॉनॉमिकल मेथड आहे आणि इकॉनॉमिकल मेथड असल्यामुळे त्याला आपण इंडस्ट्रियल मेथड सुद्धा म्हणू शकतो. कारण की मोस्ट ऑफ द इंडस्ट्री, जास्त कारखान्यामध्ये जो फिनॉल मिळतो तो याच पद्धतीने मिळतो. काय मेथड आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल तयार करायचं आहे. क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल तयार करायचं आहे. आता हा क्लोरोबेन्झिन आहे म्हणजे बेन्झिन रिंगला हायड्रॉक्झिल ग्रुप आहे. हायड्रॉक्झिल नाही, बेन्झिन रिंगला क्लोरीन ग्रुप आहे. बेन्झिनला जर क्लोरीन असेल तर त्याला क्लोरोबेन्झिन म्हणतात. आणि या क्लोरोबेन्झिन पासून आपल्याला फिनॉल तयार करायचा. फिनॉल तयार करायचं म्हणजे आपल्याला इथे OH ग्रुप जर असेल तर हाचा फिनॉल बनवायचा. पण जो स्टार्टिंग रिएजंट आहे तो आहे क्लोरोबेन्झिन. आता प्रश्न पडला असेल की क्लोरोबेन्झिन कसं तयार करायचं. तर एक शॉर्ट मेथड अशी आहे की हा सिंपल बेन्झिन आहे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 आहे. बेन्झिन असा ॲरोमॅटिक रिंग ज्याच्यामध्ये 3 डबल बॉन्ड, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असलेला बेन्झिन आहे. या बेन्झिनची रिॲक्शन क्लोरीन सोबत केली. बेन्झिनची रिॲक्शन क्लोरीन सोबत केली AlCl3 मध्ये. AlCl3 म्हणजे काय? लेविस ॲसिड. जर लेविस ॲसिडमध्ये क्लोरीनची रिॲक्शन जर बेन्झिन सोबत केली तर काय होतं, इथला जो हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथे एक Cl इथे येतो. हा Cl इथे आला आणि इथला H या क्लोरीन सोबत गेला आणि HCl बाहेर पडला. पण हा बेन्झिन जो आहे या बेन्झिनचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? क्लोरोबेन्झिन मध्ये होतं. आणि डोस प्रोसेसमध्ये क्लोरोबेन्झिन पाहिजे आणि क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन आपल्याला फिनॉल मध्ये करायचं. आता जी पूर्ण रिअल मेथड आहे डोस प्रोसेस काय आहे ती वर डिस्कशन करू. क्लोरोबेन्झिन डॉस प्रोसेस ही इंडस्ट्रियल प्रोसेस आहे. आता रिॲक्शन काय आहे बघूया. इन धिस प्रोसेस क्लोरोबेन्झिन इज फ्युज्ड विथ NaOH. म्हणजे क्लोरोबेन्झिन जे आहे त्याची केमिकल रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली. आता फ्युज्ड म्हणजे काय? हाय टेम्परेचरला जे सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होतं. तर मग लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर अजून हाय टेम्परेचरला म्हणजे 623 केल्विन टेम्परेचरला हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे तो फ्यूम्स बनतो. फ्यूम्स म्हणजे वाफेच्या स्वरूपामध्ये येतो. वेपर्स बनतात आणि हे जे वेपर्स आहेत ते आता क्लोरोबेन्झिन सोबत रिॲक्ट होतात. हा जो क्लोरोबेन्झिन आहे हाय टेम्परेचरला, आता टेम्परेचर किती सांगितले? 623 केल्विन टेम्परेचर, हाय टेम्परेचर. आणि प्रेशर सुद्धा हाय आहे म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशरला होणारी रिॲक्शन आहे. 150 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि 623 केल्विन टेम्परेचर. जर लक्षात नाही आलं, हाय टेम्परेचर हाय प्रेशर लिहा. क्लोरोबेन्झिन रिॲक्ट विथ फ्यूम्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता होतं काय? आता आपल्या मनामध्ये असं येऊ शकतो की सर हा जो OH ग्रुप आहे तो डायरेक्टली जर ह्याला अटॅच केला तर
म्हणजे क्लोरोबेन्झिनचं डायरेक्ट फिनॉल बनेल, पण रिॲक्शन तशी होत नाही, डायरेक्ट OH रिॲक्ट होत नाही. मग काय होतं, हा जो क्लोरोबेन्झिनचा हा Cl बॉन्ड ब्रेक होतो आणि हा NaO हा ग्रुप इथे अटॅच होतो बरं का. कोणता NaO ग्रुप अटॅच होतं आणि आपल्याला क्लोरोबेन्झिनचं जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर एक इंटरमिडिएट म्हणजे एक मधला कंपाऊंड तयार होतो, इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतो आणि हा अनस्टेबल आहे ऍक्च्युली, त्याच्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात सोडियम फिनॉक्साईड नावाचा कंपाऊंड तयार होतो, सोडियम फिनॉक्साईड. आता हा सोडियम फिनॉक्साईड काय आहे तर इकडे बघा, हा जो ONA ग्रुप या बेन्झिनवर लागला आणि हा क्लोरीन बाहेर निघाला, ONA ग्रुप लागला. तर ऑक्सिजन हा निगेटिव्हली चार्ज आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज, आणि सोडियम हा मेटल आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज असा कंपाऊंड तयार होतो. आणि हा जो सोडियम फिनॉक्साईड जो आहे हा लक्षात ठेवा, सोडियम फिनॉक्साईड म्हणजे बेन्झिन रिंग आणि ONA सोडियम फिनॉक्साईड इंटरमिडिएट कंपाऊंड तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये ऍसिडिफिकेशन होतं, ऍसिडिफिकेशन म्हणजे ऍसिड सोबत रिॲक्शन होतं. आता ऍसिड सोबत रिॲक्शन होताना डायल्यूट HCl लिहिले आपण, या डायल्यूट HClच्या जागी आपण H+ आणि H2O जर लिहिलं तरी तोच ऍसिडिफिकेशनच, किंवा याच्या जागी H3O+ लिहिलं तरी ऍसिडिफिकेशन. जेव्हा जेव्हा H+, H3O+ किंवा डायल्यूट HCl लिहिलं तर तो काय करतो, प्रोटोनेशन होतं, प्रोटॉन देतो तो, आणि त्याला आपण म्हणूया जो प्रोटॉन देतो तो ऍसिड, आणि ती प्रोसेस कोणती, ऍसिडिफिकेशन प्रोसेस. आता काय ऍसिडिफिकेशन करायचं तर बघा, हा डायल्यूट HCl आहे, त्याच्यातला प्रोटॉन निघाला, हा प्रोटॉन H+. आता प्रोटॉन जर निघाला HCl मधला, उरला काय Cl-, मग हा बॉन्ड बघा असा ब्रेक होतो आणि हा NaCl सोबत, आणि हा जो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे तो ऍसिडच्या प्रोटॉन सोबत रिॲक्ट होतं आणि ओचं कन्व्हर्शन, ओचं रूपांतर OH मध्ये होतं आणि सोडियम फिनॉक्साईडचं ऍसिडिफिकेशन झालं की आपल्याला फिनॉल मिळतो आणि सोडियम क्लोराईड बाहेर पडतं आणि आपल्याला जे एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे, आपल्याला जे फिनॉल पाहिजे, तर पहिल्या डॉस प्रोसेसने या पद्धतीने आपण फिनॉल तयार करू शकतो. दुसरी मेथड बघूया. पहिली मेथड बघितली डोस प्रोसेस, दुसरी प्रोसेस आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन. आता क्युमिन हे एक ब्रँड नेम आहे, त्याचं कॉमन नेम जे आहे म्हणजे क्युमिनचं अजून एक नाव आहे ते आहे आयसोप्रोपिल बेन्झिन. या आयसोप्रोपिल बेन्झिन किंवा क्युमिन पासून आपण बनवूया फिनॉल. आता काय कशी मेथड आहे, कोणते कोणते स्टेप्स आहेत ते आपण डिस्कशन करूया. बघा मुलांनो, हा जो क्युमिन लिहिलाय क्युमिनचं अजून एक नाव आहे ते आहे आयसोप्रोपिल बेन्झिन. आता आयसोप्रोपिल बेन्झिन आहे बघा, CH3 तीन कार्बन आणि मधल्या कार्बनला जर एखादा ग्रुप लागला असेल तर CH3 त्याला आपण आयसोप्रोपिल ग्रुप म्हणतो. हा आयसोप्रोपिल, आणि या आयसोप्रोपिलला कोणता बेसिक ग्रुप अटॅच आहे, बेन्झिन. त्याच्यामुळे हे आयसोप्रोपिल आणि बेन्झिन, या आयसोप्रोपिल बेन्झिनलाच क्युमिन म्हटलंय. या आयसोप्रोपिल बेन्झिन ची रिॲक्शन आपण O2 सोबत करूया, ऑक्सिजन सोबत करूया. ऑक्सिजन कुठे मिळणार, एअरमध्ये, हवेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन आहे. या आयसोप्रोपिल बेन्झिनची आणि म्हणजेच क्युमिनची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन जर झाली सनलाईटमध्ये, सोबत एक कॅटलिस्ट पाहिजे आणि तो कॅटलिस्ट आहे कोबाल्ट नॅफ्थनेट. मी इथे लिहिलंय, वरच्या रिॲक्शनमध्ये एक्सप्लेन केले कोबाल्ट नॅफ्थनेट. सध्या त्याची गरज नाही कारण की तो रिॲक्शनमध्ये त्याचा रोल प्ले नाही. मग आता लक्षात ठेवा काय होतंय, CH3 म्हणजे आयसोप्रोपिल आणि बेन्झिन, त्याची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन होणार. आता ऑक्सिडेशन कसं होणार, होमोलॅटिक फिजन ऑक्सिडेशन होणार. म्हणजे काय होणार, म्हणजे हा जो CH ग्रुप आहे बघा, हा CH मी आता असं काढतो, हा CH वर. आता हा जो O2 आहे, O2 म्हणजेच काय हो, ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. मग हा एक बॉन्ड मी इकडं कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये दिलाय, तर काय होईल बघा, कार्बन हे इथं कार्बन, एक ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड, दुसरं ऑक्सिजन, त्याला काय लागलाय, वरचा हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत अटॅच आहे. म्हणजे दोन ऑक्सिजन या कार्बन आणि हायड्रोजनच्या जर मध्ये गेले तर या प्रकारचा कंपाऊंड मिळतो. कोणता, CH3COOH आणि CH3 आणि बेन्झिन रिंग. याचं नाव आहे क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. आता पुढच्या स्टेपमध्ये
परत ऍसिडिफिकेशन घेतलं आपण, ऍसिडिफिकेशन केलं HCl सोबत किंवा H+ आणि H2O सोबत रिॲक्शन केली, दोन्हीचा अर्थ एकच. मग काय होतं बघा, हा एवढा ग्रुप निघून जातो, मी जेवढा बाजूला काढला, CH3CCH3 आणि हा बॉन्ड ह्याला घेऊन गेला तर एक बाय प्रोडक्ट, एक महत्वाचा बाय प्रोडक्ट ज्याला आपण ऍसिटोन म्हणूया, तो बाहेर पडतो आणि हा OH या बेन्झीन रिंगला अटॅच होतं आणि फिनॉल मिळतो. तर या पद्धतीने आपण फिनॉल तयार करू शकतो. ही एक बेसिक जनरल मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन सांगितली. आता वर्डिंगमध्ये आणि डिटेलमध्ये थोडंसं क्युमिन पासून फिनॉल कसं मिळवतात ते बघूया. बघा, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन. क्युमिनला काय म्हणलं आपण? आयसोप्रोपिल बेन्झीन. आता पहिली जी मेथड बघितली डॉस प्रोसेस, ती इंडस्ट्रियल प्रोसेस आहे. का? स्वस्तात फिनॉल मिळतोय त्यापासून. त्याच्यामुळे कारखान्यामध्ये ज्या पदार्थापासून स्वस्तात एखादा प्रोडक्ट मिळत असेल ती इंडस्ट्रियल मेथड. ही दुसरी बघा, इट इज अ कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ फिनॉल. कमर्शियल मेथड आहे, महाग मेथड आहे. का? एक तर क्युमिन तयार करायचं आणि क्युमिनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करून त्याच्यात कोबाल्ट नॅफ्थेनेट सारखा महाग कॅटलिस्ट वापरायचा. कॉस्टली रिॲक्शन होतं. आणि जिथं महाग जास्त पैसे खर्च करून जर फिनॉल मिळत असेल तर ती इंडस्ट्रीमध्ये अप्लाय होत नाही. त्यामुळे पहिली मेथड इंडस्ट्रियल मेथड आणि दुसरी मेथड कमर्शियल मेथड. दुसरा मुद्दा, आता ते स्टेटमेंट, व्हेन क्युमिन, ज्यालाच आपण आयसोप्रोपिल बेन्झीन म्हटलंय, त्याचं एअर ऑक्सिडेशन करायचं. एअर ऑक्सिडेशन म्हणजे हवेमध्ये जे ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत रिॲक्शन करायची. मग काय, कोणता प्रोडक्ट मिळतो? तो प्रोडक्ट मिळतो क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. पण ही रिॲक्शन थोडी फास्ट होण्यासाठी जे कॅटलिस्ट यूज केलाय इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थेनेट नावाचा. स्ट्रक्चरची गरज नाही, फक्त नावच लक्षात ठेवा, कोबाल्ट नॅफ्थेनेट. तर आपल्याला मिळतं क्युमिन हायड्रोपरऑक्साईड नावाचा एक इंटरमिडिएट प्रोडक्ट मिळतो, विच ऑन डिकम्पोजिशन विथ डायल्यूट HCl म्हणजे ऍसिडिफिकेशन, म्हणजे ऍसिड सोबत जर रिॲक्शन केली तर दोन प्रोडक्ट मिळतात. कशापासून? क्युमिन हायड्रोपरऑक्साईड पासून. एक मिळतो फिनॉल, जो की आपल्याला आवश्यक आहे, आणि दुसरा ऍसिटोन म्हणजे कीटोन, दुसरा सुद्धा महत्वाचा प्रोडक्ट आहे. म्हणजे ऍक्च्युअली जर बघितली तर ही मेथड बेनिफिशियल आहे, कारण एकापासून दोन प्रोडक्ट मिळतात. एक तर फिनॉल सुद्धा मिळाले आणि कीटोन सुद्धा मिळाले, दोन्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. रिॲक्शन मी रिप्रेझेंट केली बघा, थोडं ह्याच्यापेक्षा वेगळी. क्युमिन CH3CH3 म्हणजे रिॲक्शनचा जो वे आहे तो लक्षात येण्यासाठी, तर त्याचं एअर ऑक्सिडेशन केलं तर हे ऑक्सिजन इथं इन्सर्ट होतं कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये, कोबाल्ट नॅफ्थेनेट या कॅटलिस्ट मध्ये. तर या क्युमिनचं कन्व्हर्शन क्युमिन हायड्रोपरऑक्साईड, म्हणजे हा हायड्रॉक्साईड आहे पण अजून एक ऑक्सिजन एक्स्ट्रा आहे, त्याच्यामुळे त्याला आपण म्हटलंय क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. आणि त्याचं आपण ऍसिडिफिकेशन केलं. परत सांगतो, H+ किंवा H2O असं लिहिलं तरी ऑर, किंवा H3O+ असं लिहिलं तरी ऑर, म्हणजे तिन्हीचा अर्थ एकच आहे. बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन मध्ये तुम्हाला H3O+ दिसेल तरी लक्षात ठेवायचं डायल्यूट HCl असेल किंवा डायल्यूट H2SO4 असेल, कोणता तरी ऍसिड असेल, म्हणजे ऍसिडिफिकेशन रिॲक्शन आहे. मग ऍसिडिफिकेशन रिॲक्शन जर असेल तर काय होतं बघा, काय होतं ऍसिडिफिकेशन मध्ये, तर इथे प्रोटॉन मिळतो, इथे H+, इथे H+ आला, म्हणजे हा बॉन्ड इथून ब्रेक झाला. मग काय मिळेल बघा, CH3C. आता हा बॉन्ड इकडे ब्रेक झाला, बरोबर आहे. आणि हा OH ग्रुप जो आहे तो या फिनॉलला, या बेन्झीन रिंगला OH ग्रुप लागला. आता OH ग्रुप लागला इथे, तर OH आला इथे, आणि मग हा कंपाऊंड जो आहे तो इथे हायड्रोजन मी काढून टाकतो, कारण की हायड्रोजन इथे प्रोटॉनेशन होणार नाही ऍसिडिफिकेशन मध्ये. तर हा जो ऑक्सिजन आहे तर CH3C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे ऍसिटोन मिळतं, आणि जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो या क्युमिन हायड्रोपरऑक्साईडवर अटॅक होतं आणि या पद्धतीने फिनॉल मिळतं. तर आपल्याला पाहिजे एक्सपेक्टेड फिनॉल. तर या पद्धतीने दुसऱ्या मेथडमध्ये क्युमिन, त्याचं आपण कोबाल्ट नॅफ्थेनेट आणि एअरमध्ये ऑक्सिडेशन केलं, क्युमिन हायड्रोपरऑक्साईड मिळालं. मिळालेलं क्युमिन हायड्रोपरऑक्साईड त्याचं फक्त ऍसिडिफिकेशन केलं डायल्यूट HCl मध्ये किंवा डायल्यूट H2SO4 मध्ये. कंपाऊंड जो मोठा क्युमिन हायड्रोपरऑक्साईड होता त्याचं डिकम्पोजिशन झालं, मोठा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाला आणि एक बाय प्रोडक्ट मिळालं. त्या बाय प्रोडक्टचं नाव आहे ॲसिटोन, आणि दुसरा मेन प्रोडक्ट मिळाला ज्याच्यासाठी आपण ही रिॲक्शन बघितली, ही मेथड बघितली, ती म्हणजे फिनॉल. तर या पद्धतीने दुसरी मेथड आपण फिनॉलची बघितली. उद्या तिसरी आणि चौथी मेथड बघूया.